आज मी तुम्हाला बेलाचं सरबत बनवून दाखवणार आहे. तर अशा प्रकारे घेतलेलं आहे बघा. हे गरमीसाठी खूप छान असतं, तुम्ही एकदा जरूर करून बघा. सरबतच्या तर सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत व खूप जणांची कमेंट होती की बेलाचं सरबत बनवा. तर आपण आता ह्याला काय करायचं, फोडून घेऊया. पहिलं हलक्या हातानं मारायचं, कारण लगेच बघा हे फुटलं जातं. हे बघा अशा पद्धतीत बघा मी सगळ्या बाजूने तोडून घेतलेलं आहे. आणि हे बघा पिकलेलं आहे एकदम. हे जे कच्चं पण छान लागतं बरं का, त्याची चटणी वगैरे पण खूप छान लागते. करून बघा एकदा तुम्ही. अशा पद्धतीनं तर मी घेतलेलं आहे. तर ह्याचा मी काय करणार आहे, मग त्याचा गर सगळा काढून घेणार आहे एका वाडग्यामध्ये. हे असं काढून घ्यायचं वरचं ना कवच. मग हे असं फोडताना जे राहिलेलं असतं ना, हे बघा किती मस्त असं पिकलं गेलेलं आहे. तर हे मी सगळं पहिलं काढून घेते. काढून घेतलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीत असतं. ह्याच्यावरती एखादं कवच गेले का बघायचं. ह्याच्यामध्ये ह्या बिया असतात बघा. तर ही बी आपल्याला पाहिजे नाही, काढून घ्यायची. तर पहिलं काय करायचं, चांगलं हातानंच खाली कुस्करून घ्यायचं, असं कालवून घ्यायचं पाण्यामध्ये. ह्यातलं तुम्हाला हवं असेल तर जेवढं पाहिजे तेवढं करू शकता. बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर नाही ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा ते करायचं. तर हे बघा थंड पाणी घेतलेलं आहे मी मटक्यातलं. आता हे काय करणार आहे, मी खालीच कालवून घेणार आहे, जेणेकरून हे अशा शिरा ज्या असतात का नाही, तर त्या पूर्णपणे आपल्याला गाळता येतील. मिक्सरला लावायचंच नाही ह्याला. असं बघा लगेच होतं, पिकलेलं एकदम. हे कच्चं जर असेल ना तर अजून चांगलं बरं का, खूप चविष्ट लागतं ते. आता हे पहिलं चांगलं तर मिक्स करून घेते. त्याचा पूर्णपणे ह्याचा जो गर आहे ना, म्हणजे गाभा, तो पूर्णपणे आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीत बघा मी हे सगळं काढून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला पण करू शकता. पण जर मिक्सरला केलं तर ही जी मोठं मोठं बी आहे ना, ह्याचा पूर्णपणे त्याच्या अर्क उतरल आणि ती कडवट लागल. त्यासाठी तुम्ही हातानं काढलं तर चालेल, नसेल तर तुमच्या आवडीनुसार जसं तुम्ही काढू शकता तसं काढून घ्या. वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यावर एक अशी चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे चांगलं. अशा पद्धतीनं चांगलं गाळून घ्यायचं, कारण की आपण कालवून चांगलं घेतलेलं आहे. त्यात जी बी आहे ते थोडंफार आहे ते निघून जाईल. अशा पद्धतीत बघा मी काढून घेतलेलं. तर ह्याच्यामध्ये पूर्ण बी राहिलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून जरी घेतलं ना परत एकदा, तरी पण चालू शकते. असा गर काढून सुद्धा जरी तुम्ही ठेवला साईडला तरी पण चालेल. बघा किती निघालेला आहे, खूप निघतो ह्याचा. हे बघा अशा पद्धतीमध्ये. आता ह्याच्यामध्ये बघा ही जी धागेवाली खडीसाखर आहे ना, त्याची मी पावडर करून घेतलेली आहे, ती टाकणार आहे. गोडीप्रमाणे टाकायचं, कारण ही ना बेल गोडच असतं, जास्त टाकायची गरज नाही. जर तुम्हाला ही नसेल टाकायचं, साखर जरी असेल तुमच्याकडे ती जरी टाकली तरी चालेल. नाही तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा गूळ पण टाकू शकता. हे पहिलं चांगलं मिक्स करून घेते. आपण जी खडीसाखरेची जी मी साखर केली होती, पिठी साखर, ते ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे, चांगलं मिक्स केलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी एकदम जिरे पावडर टाकायची भाजलेली, छोटा अर्धा चमच्याला पण कमी टाकायचं. थोडंसं एकदम थोडंसं काळं मीठ टाकायचं. ह्याला साखर ना कमीच लागते. कोणती जरी तुम्ही साखर टाकला, गूळ टाकलं, खडीसाखरचे पावडर टाकले तरी पण चालेल, नाही टाकली तरी पण चालेल, खूप गोड असतात. ह्याच्यामध्ये मी पाणी मिक्स करते. गरमीसाठी ना खूप हे छान आहे आपल्या शरीराला, उष्णतासाठी तर एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, एकजीव झालेलं आहे पूर्ण. जे मीठ टाकलं, जिरेपूड टाकली होती, आपण खडीसाखरेचे पावडर केलेली टाकली होती, ती पण एकदम मस्त अशी मिक्स झाली. आता ह्याच्यात तुम्ही काय काय टाकू शकता, थोडासा लिंबाचा रस टाकायचा हवा असेल तर. पुदिन्याची पानंसुद्धा थोडीशी बारीक कापून टाकली तरी चालेल. काहीच नाही टाकलं तर अशाच पद्धतीने जर बनवलं ना तर चालेल. ह्यातलं तुम्ही जास्त जर गर असेल तुमच्याकडं तर मग जेवढा हवा आहे तेवढा तुम्हाला सरबत बनवून बाकीचं जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. खूप चांगला लागतो बरं का, एकदा जरूर बघा. फक्त तुम्ही जर ती बी बारीक केलं ना तर त्याची चव खराब लागेल, कारण कडवट लागते. तर अशा पद्धतीत बघा सरबत झालेला आहे, मस्त लागतो एकदम. झटपट रेसिपी दाखवलेली, खूप जणांच्या कमेंट होत्या, तर मी हे आणून दाखवलेलं आहे. ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. आणि काल कुणी आपल्या चॅनलवरची रेसिपी बघितली ती पण मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.